महाराष्ट्राच्या भूमीवर आषाढाचे ढग गडगडू लागतात आणि अवघा आसमंत टाळ चिपळ्यांच्या आणि मृदुंगाच्या गजरात दुमदुमून उठतो. पंढरपूरची विठुरायाची सावळ्याची हाक प्रत्येक कानावर पडू लागते आणि मग सुरू होते अलौकिक वारी. संतांच्या पालखीसोबत निघालेला प्रत्येक वारकरी जणू संतच होऊन जातो. हजारो तुकोबा, कित्येक मुक्ताई, असंख्य ज्ञानोबा सारे जण पंढरपूरच्या दिशेने पाऊले टाकतात. लक्ष लक्ष पावलांना पंढरीच्या विठुरायाची ओढ लागलेली असते. कोणी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालतो, कोणाच्या गळ्यात टाळ असतो तर कोणाचं कपाळ गुलाल बुक्क्याने भरलेलं. ना पावसाची चिंता ना उन्हाचा त्रास. प्रत्येकाच्या मुखात एकच नाव माऊली आणि प्रत्येकाला एकच हाक माऊली. इथे वयाची बंधनं गळून पडतात. इथे प्रत्येक जण एकमेकाच्या पाया पडतो, एकमेकांमध्ये दडलेल्या देवत्वाला वंदन करतो. कोणी फुगडी खेळतय, कोणी विठ्ठलाच्या गजरात ताल धरलाय. मन, मुख आणि रोमारोमात विठ्ठल भिनलेला असतो. हा केवळ एक उत्सव नाही तर हा भक्तीचा सोहळा आहे. विठुरायाच्या जयघोषात तल्लीन होण्याचा, प्रत्येक मराठी माणसाच्या काळजाला भिडणारा हा उत्सव, हा विठुरायाचा उत्सव.